दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हुपरी शहर कडकडीत बंद. हातकणंगले येथे देशामध्ये झालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन दिल्ली येथे सुरू आहे. 22 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी दिल्लीमध्ये निघालेल्या अभूतपूर्व युवकांच्या मोर्चामध्ये विद्यमान सरकारने लाठीचार्ज केला, अश्रुधुरांचा वापर केला, विद्यार्थ्यांची धरपकड केली, त्यांना बेधान मारहाण करून तसेच गुन्हे दाखल केले. सरकारच्या या भ्याड कृतीचा निषेध करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर हुपरी शहरातील व्यापारी बांधव, दुकानदार, गाळेधारक, सर्व राजकीय पक्ष, संघटना, नागरिक यांनी बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व हुपरी शहर 100% बंद केले. देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही एकजुटीने उभे आहोत, हा संदेश हुपरीवासियांनी दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हुपरी शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे, उपाध्यक्ष अक्षय फुले, विद्याधर कांबळे, बाळासाहेब कांबळे, आनंदा कांबळे, दिलीप शिंगाडे, सुमित जयकर, संदीप कांबळे, नागेश मानकापुरे, सचिन कंगणे, रवी कांबळे, शुभम कांबळे, प्रशांत दाभाडे, अमोल घाटगे, सुनील कोरे, शुभम जिरगे, सागर कांबळे, संग्राम शिंगाडे इत्यादी लोकांनी हुपरी शहरामध्ये फेरी मारून हुपरी बंदची हाक दिली.